सिडको वाळूज महानगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण महिला आघाडीच्या वतीनं श्रुती कुलकर्णीला श्रद्धांजली वाहण्यात आली। तरुणाकडून होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून आपले जीवन संपवणाऱ्या श्रुती कुलकर्णीला सिडको वाळूज महानगर 1 येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। वाळूज महानगर परिसरातील गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद खराडी येथील युवक स्वप्नील मणियार त्याच्याकडून श्रुतीला मोबाईलद्वारे नियमितपणे छेडछाड करून नाहक त्रास देण्याचा प्रकार घडत होता। या त्रासाला कंटाळून श्रुतीने आत्महत्या केली। यावेळी सिडको वाळूज महानगरमध्ये मनसे महिला आघाडीच्या वतीने श्रुतीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी महिला आणि विद्यालयीन तरुणींनी अशा घटनांना खचून न जाता त्यांना सडेतोड उत्तर द्यावं असं मनसे महिला आघाडीच्या महिलांनी सांगितलं। श्रुतीने असं विनयभंग झाल्याबद्दल तिने म्हणजे आत्महत्या करायला नको होती, कारण मुलीने जर अशा आत्महत्येचा प्रसंग जर अनुभवला तर म्हणजे केला तर ते शक्य होऊ शकत नाही, कारण की तिने सामना करायला पाहिजे होता। त्या मुलाला तिने धाडस द्यायला पाहिजे होतं की मीडियासमोर जायला पाहिजे होतं आणि मीडियासमोर जाऊन तिने जर गेली असती तर तिला नक्कीच त्याचा काहीतरी प्रश्न तिचा सुटला असता। तिने असं करायला नव्हतं पाहिजे होतं। तिने पोलिसांना सांगायला पाहिजे होतं। तिने हा आत्महत्या प्रकार करायला नव्हतं पाहिजे। आई-वडिलांची साथ घेऊन तिने पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना कळायला पाहिजे होतं। यावेळी कार्यक्रमाला मनसे महिला आघाडी उपाध्यक्ष अनिता डहारिया, लता इंगोले, उषा वाघमारे, सरोज शिंदे, अलका पाटील, उमा जाधव, सविता मानकर, छाया आडणे, मीरा देशमुख, जयश्री गायधने, वैशाली गजे, कांता ठाकणे, संगीता सोनवणे यांच्यासह महिला आणि तरुणींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। समाजात एक खूप लाजिरवाणी गोष्ट घडलेली आहे, कारण पोलिसांकडून जे होणारे अत्याचार आहेत, बरेच असे पोलीस कर्मचारी आहेत की त्यातले खूप काही चांगले आहेत, पण काही असे आहेत की ते मुलींना किंवा महिलांना जाणून बुजून त्रास देण्यात ते म्हणजे आपल्या पदाचा गैरवापर करतात। तर त्यांनी हे न करता जर त्यांच्या मुलीवर हा जर प्रसंग आला तर त्यांनी काय करतील, तर त्यांनी हे वरच्या जे पदाधिकारी आहेत, त्यांचे जे वरिष्ठ लोक आहेत, तर त्यांनी निलंबित न करता त्यांना डायरेक्ट पदावरून काढून टाकण्यात यावं अशी आमची महिलांची मागणी आहे। आणि तसेच मुलींनी जे आज आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलेला आहे ते न घेता धाडसानं हिमतीनं सामना करून त्यांचा तो अधिकारी नाही ऐकत तर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत जाऊन त्यांना शिक्षा द्यावी आणि हे धाडस सर्व मुलींच्या मनामध्ये आणून द्यावं। आणि सर्व मुलींना अजूनही मी माझ्या महिला आघाडीकडून, माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मी सांगू इच्छिते की सर्व मुलींनी याचा सबक शिकावा। ह्या मुलींनी जी आत्महत्या केली त्या मुलींनी स्वतः आत्महत्या न करता इतरांना प्रोत्साहन देऊन मुलींना सांगायला पाहिजे होतं की नाही तुम्ही असं वागा, मुलांचा प्रतिकार करायला शिकलं पाहिजे। आणि प्रत्येक मुलींनी आत्महत्या हा शेवटचा उपाय नसून जगायला शिकलं पाहिजे। आणि प्रत्येक पालकांनी मुलांना स्वतःचे तरुण मुलं हे काय करतात याच्याविषयी मुलांना आपली मुलं काय करतात, कुठे जातात हे त्यावर घालायला पाहिजे। Seconds.